कलेशदायक रोग आणि सर्व आपत्ती दूर करून श्री गुरु कृपा प्रसाद देणारा श्री गुरुचरित्र 13वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती देवी नमः. श्री गुरुभ्याय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धी कर संपुष्ट सोडून जाना विनवी तसे परियसा जय जया सिद्धी मुनी तू तारकया भवानी सांगितले ज्ञान प्रकाशोने स्थिर झाले मन माझे गुरुचरित्र कथामृत सेविता तृण आणि होत शमन करणारा समर्थ तुझी एक कृपानिधी गुरुचरित्र कामधेनु सांगितले तुही विस्तारुनी तृप्त नव्हे माझे मनी आणिक अपेक्षा होतसे शुधेवरुणी पिडिले ढोर जैसे पावे तृण भिडार त्या ते होय मनोहर नवचे तेथुनी परतुनी एखादे न दे तर्क सपनी त्यासी मिळे शिरवरणी नव्हे मग त्याच्या छनी केवी सोडीना तो ठाव जैसा फुला स्वल्पज्ञानी नेनत होतो श्री गुरु निर्वाणी अविद्या माया वेष्टीने कष्टत होतो स्वामिया अज्ञान तिमिर रजनीसी ज्योती स्वरूपे तुची होसी प्रकाश केले गा आम्हासी निज स्वरूप श्री गुरुचे तुआ केले उपकारासी उत्तीर्ण काय होऊन सरसी कल्पवृक्ष दिल्यासी प्रत्युपकार काय द्यावे एखादे देवा चिंतामणे त्यासी उपकार काय धरणी नाही दिदले न एको काने कृपामूर्ती सिद्धराया ऐसा तुझ्या उपकारासी उत्तीर्ण नव्हे जन्मोजन्मेसी म्हणून लागत असे चरणासी एको भावे करुणिया स्वामींनी निरोपिला धर्म अर्थ अधिक झाला मज स्वार्थ उपजला म्हणी परमार्थ गुरुसी भजावे निरंतर प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वती दिशा देती पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रति विस्तरावे एकुणिया शिष्याचे वचन सिद्धिमुनी संतोषून मस्तकी हस्त ठेवून अश्वासिया त्यावेळी धन्य धन्य शिष्य सगुण तुच लागले श्री गुरुचरण संसार तारक भावावर्ण तुची एक परियसात तुआ ओळखिला श्री गुरुची सोय म्हणून पुसैसी भक्त भावे संतोष होतो आनंदमय तुम्ही प्रकर्षणे करुणी सांगेन एक एकीची चरित्र गुरुची व्याख्याने उपदेश देऊनी माधवाते होत क्विची काळ तेथीची असता जेथे वर्तमान प्रख्यात झाली महिमा सगुण शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती तया शिष्याचे नामे सांगत विस्तारण होईल बहु कथा प्रख्यात असती नामे सात सांगुणी एके एक चित्त बाळ सरस्वती कृष्णा सरस्वती उपेद्र माधव सरस्वती पाचवा असे आणि गयती सदानंद सरस्वती देखा ज्ञानज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होत शिष्य आणिक एकाहून एक श्रेष्ठ पै त्या शिष्या समवेत श्री गुरु निघाले दक्षिण पथ समस्त क्षेत्र पावन करीत आले पुन्हा कारंजा नगरीस भेट झाली जनक जननी येऊनी लागताती चरणी चतुर्वर्ग भ्राते भगिनी समस्त भेटती स्वामीची या देखुनी या श्री गुरुमूर्ती नगर लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटीसी पूजा करीती परोपरी घरोघरी श्री गुरुसी पंचारिती भिक्षेसी जाहले रूपे बहुतवसी घरोघरी पूजा करून समस्त लोक स्मय करीती अवतार हा श्री विष्णू निश्चित वेशधारी दिसतो येती परमपुरुष होऊन जाना या ते नजर ते म्हणती नरका कारण अवतार होती ब्रह्मा विष्णू महेश जनिक जन येथे रीती पूजा करीती भावभक्ती श्री गुरु झाले श्रीपादिती जागृती स्मृती जननीसी देखुनिया जननी तयावेळी माथा टेकित चरणकमळी सत्य संकल्प चंद्रमोळी प्रदोष पूजा आली फळा पतीस सांगे तयावेळी पूर्वजन्मीचे चरित्र सकडी विश्ववध पुत्र प्रबळी व्हाया म्हणून आधारिले म्या याची श्रीपाद ईश्वरा पूजन केले मनोभावे सिद्ध झाले जन्म आमुचे साफल्य केले परियसा म्हणून नामिती दोघे जणी
विनविती कर जोडूनी उद्धरावे या भवानी जगन्नाथा यती राया. श्री गुरु म्हणती तयासी एकांदे काळी परियसी पुत्र होय संन्यासी उद्धरिल कुळ 42 त्यासी श्वाच ब्रह्मलोक अचळ पद असे देख त्याचे कुडी उपजता अनिक त्यासही ब्रह्मपद परियसा तया यमाचे दुःख भयभीत नोहे त्याचे पितृ संततीत पूर्वज नजरी नरकी सतत त्या ब्रह्मपद या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विशेखा तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य ऐसे सांगुनी तयासी बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी अष्टस्वे नांदती त्याचे पुत्र पौत्र तुम्हा पाहाल चुके तुमचे नैनी पावाल श्रम काशी भवनी अंतकाळी परियसा मुक्त काशीपुरा प्रख्यात असे वेदशास्त्र न करा मनी चिंता मात्र म्हणून सांगती तयावेळी त्याची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष श्री गुरुसी नामुनी एक विनवितसे परियेसा विनवितसे परोपरी स्वामी माते तारी तारी बुडून जात्या भवसागरी गंगा संसार माया ततार तापत्रयासी आपण भीतसे परियेसी निर्मल करी का आम्हासी आपण तपासी जाऊणी एकोणी तयेचे वचन श्री गुरु निरोपिता ती आपण स्त्रियासी पतित सेवा चरण तैची तप परियसा येणे या भवारणावरणासी कडे पडतील परियेसी जैसा भाव असे त्याशी तैसे होईल परियसा उतारावया पैल पार स्त्रियसी असे तो भ्रमांत मने करुणी निर्धार भजा पुरुष शिवसमानी त्यासी होय उद्धार गती वेद पुराणे व्याख्यानी अंतकरणी न करी खती तू ते गती होईल जाण ऐकुनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवधारी तू जानसी भाष्यभूत तैसे माते उपदेशित माझे प्रलब्ध कवणागत विस्तारावे मज प्रती श्री गुरु म्हणती तैसी तुझी वासना असे तपासी संचिव पाप असे तुझसी भोगणे असे परियसा पूर्वजन्मी तू परियसी चरणी लाधिले धेनुसी शेजारी स्त्री पुरुषासी लाविले कलह जान तया दोषस्तव देखा तू ते बाधा असे अनेका गायत्रीसी लाथिले का तू स्वर्गा सर्वांगी कुष्टी होशील विरोध केला स्त्री पुरुषासी तुम्हा पुरुष होईल तपासी त्या जाईल भरवसी अजीर्ण तुझे से असे एकुणी दुःख करी बहुत श्री गुरुचरणी असे लोडत मज उद्धरावे श्री गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणती एक बाळे किंची काळे असाल भले अपरावयास होताची काळे पती तुझा येती होय तदनंतर तुझा देह कुष्टी होईल अवेव भोगुणे स्वदेही वय मग होईल तुझ गती नासता तुझे देह जाण भेटी होईल आमचे चरण तुझे पाप होईल दहन सांगेन शत्र एक पा भीमातिरी दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी तेथे जाण तू भरवसी अवस्था तुझे घडली यावरी या भूमी मंडळी व्याख्यात तीर्थ असे अतिसमर्थ गंधर्व पूर्व असे ख्यात अमर जा श्रंगम सिद्धांत जाण ऐसे सांगुणी तीसी श्री गुरु निघाले दक्षिण देशी आले त्र्यंबक क्षेत्रासी गौतम उदरावा येथे शिष्यासहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थ महिमाण असे ख्याती पुराणावरी परियसा तीर्थ महिमाण सांगता विस्तार होईल बहुत कथा संक्षेप मार्ग तुझा आता सांगत असे परियसी त्या गौतमीचा महिमाण सांगता अपार असे आम्हा बहिरावण उदक उगमा ब्रह्म व्यतिरिक्त जटा मुकुटी तीर्थेश्वर धरिले होते प्रतिकर मिळूनी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेखा विही पेरिले वृत्ती एका अनुष्ठान स्थानाजवळी
पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुणी पिंक पिळी विती साडी ऐसे त्याचे मंत्र बळी महापुण्य पुरुषा असती. समस्त ऋषी मिळून विचार करीती आपुल्या मणी. ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास. त्याशी घालिता साकडे गंगा अनिल आपुले चाडे. समस्ता आम्हा पुण्य घडे गंगा स्नान भूमंडळी. श्लोक या योगे मुक्तांना मुनी नामू ध्यावे रे सामुन. या गती सर्व जंतूंना गौतमी तीरवासीना. उदरेत मुनीश्वरासी कोटी वर्ष तपस्वीयसी. जे गती होय परियसी ते स्नान मात्रे गौतमाच्या. या कारणे गौतमासी आनावे यज्ञ भूमंडळीसी. साकडे घालता गौतमासी अनिता गंगा आम्हा लाभ. म्हणून रचिले माव एक दुर्वाची गाय. सवस्तुक करुणी पाठविले एक गौतमाच्या वीर्य भक्षणासी. ऋषी होता अनुष्ठाने देखुणी धेनुसी नयनी. निवाराया तक्षुनी दर्भ पवित्र सोडिले. तेची कुश लाहले शस्त्र धेनुसी लागले जैसे वज्रस्त. पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौमासी. मिळूनी समस्त ऋषीजन पश्चात देखी जाण. गंगा भूमंडळी आन या विने तुम्हा नाही शुद्धी. या कारणे गौतम ऋषी ताप केले सहस्रवर्षी. प्रसन्न झाले व्यामकेशी वर मागा. गौतम म्हणे सर्वेश्वरा तुवा देशील मजवरा. उधरावये संचारा द्यावी गंगा भूमंडळीसी. गौतमाच्या विनंतीसी निरोप दिधला गंगेसी. धेऊणी आला भूमंडळीसी पाप शलनार्थ मनुष्याचे. ऐसी गंगा भागीरथी कवना वर्णवावया समर्था. याची कारणे श्री गुरुनाथ आले एक नामधारक. ऐसी गौतम तटायात्रा श्री गुरु आपण आचरित. पुढे मागती लोकनुग्रहार्थ आपण हिंडे परियसा. तटाक यात्रा करती देख आले श्री गुरु मजरीक. येथे होता मुनी एक व्याख्यात माधव वारण. मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती परियसी. देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी देखा. विस्तम होऊन मानविसी नामिता झाला श्री गुरुमूर्तीसी. स्तोत्र करी बहुवर्षी अति भक्ती करुणिया. श्री गुरु म्हणती संतोषी तया माधव वारण्यासी. अत्य मारुदया माधवा दर्शवावे त्या. ऐसे श्री गुरु तयासी आश्वासोनी म्हणती हर्षी. निज स्वरूपे तयासी दाविते झाले परियसा. श्री गुरुचे स्वरूप देखून संतोष झाला त्या मुनी. विनंतसे कर जोडूनी नाना परिस्मृती करे. जय जय सद्गुरु त्रयमूर्तीचा सावतारू. लोक अवतारू लोका दिसशील नरू. परमपुरुषा जगत ज्योती तारक विश्वासी. म्हणून भूमी अवतरलासी. कृत्यार्थ केला मासी. दर्शन दिधले चरण आमुचे. ऐसे परी श्री गुरुसी स्मृती करीतो तपासी. संतोष होऊन अतिहर्षी आश्वासिते तयावेळी. म्हणून श्री गुरु तयासी सिद्ध झाला तुम्हा मंत्रासी. तुझ सिप्ती सदत्री भरसी ब्रह्मलोकी प्राप्त होय. नित्य पूजा तू मानसी करसी नरसिंह मूर्तीसी. प्रत्यक्ष होईल परियसी न करी संशय मनात. ऐसे सांगुनी तयासी श्री गुरु निघाले परियसी. आले वासर ब्रह्मेश्वरासी. गंगातीरी महाक्षत्री तया गंगा तटकात. श्री गुरु समस्त शिष्यासहित स्नान करीती गंगेत. आला येथे विप्र एक कुशी व्याधा असे बहुत. तटाकी असे लोळत उदार व्यथा अत्यंत. तुझ पाहे प्राण देखा. पोट व्यथा बहुत त्यासी. नित्य करी तो उपवासासी. भोजन केलिया दुःख ऐसी प्राणतिक होतसे. या कारणे त्विजवर सदा करी फलहार. अन्नासी त्यासी असे वैर. जेविता प्राण तेनु पाहे. पक्षवास भोजन परी. व्याधा उठे त्याच्या उदरी. ऐसा किती दिवसास्वरी कष्टित होतो तो तुझ. पूर्वी दिवशी तया ग्रामी आला सन महानवमी. जेविला मिष्टान्य मनोधर्मी मासे एक पारणे केले.
भोजन केले अन्न बहुत, त्याने पोट असे दुखत. गंग्यातीरी आले लोळत, प्राणात्वरित तुझ पाहे. दुःख करी तुझा पार, म्हणे गंगेत त्याजील शरीर. नको आता संसार, पापरूप वर्तत. वस्त्र प्राण अन्न जीवन, कवन असेल अन्नाविन. अन्न वैरी झाले जाण, मरण भरवे आता मज. मनी निर्धार करून गंगास प्रवेश करीन, म्हणून पोटी पाषाण बांधुनी गंगेमध्ये निघाला. मनी स्मरे कर्पूर गौर, उपजलो आपण भूमी भार. केले नाही परोपकार, अन्नदानी क देखा. न करी पुण्य इह जन्मात, जन्मा तरी पूर्वी शत. पुण्य फळ असे दिसत, मग हे कष्ट भोगत असे. ग्राम हरितसे ब्राह्मणाचे, किंवा धेनू कापितले घात. विश्वसियाचे मागते भोग भोगत असे. अर्पुती पूजा ईश्वरासी केले असेल निंदा गुरुची. अवज्ञा केली माता पितेसी, मग हे कष्ट भोगत असे. अथवा पूर्वजन्मी आपण केले असेल तुझ धिक्कारुण. अतिथी आलिया न घाली अन्न, वैष्णव देव समयासी. अथवा मारिले ओरासी, अग्नी घातला राणासी. वेगळे सोडून निज जननेसी, स्त्रिये सहित मी होतो. माता पिता त्याजोणी, मसो सुखे घेऊन पूर्वजन्मी पासुणी. मग हे कष्ट भोगत असे. ऐसी पापे आठवीत, विप्र जातो गंगेत. तव देखुनी श्री गुरुनाथ, म्हणती बोलवा ब्राह्मणासी. आना आना त्या ब्राह्मणासी, प्राण त्यागितो त्या सुकेसी. आत्महत्या महादोषी, वसो कवच कवनाचा. श्री गुरु वचन ऐकुणी, गेले शिष्य धावुनी. तिज वराते काढुनी, आणिले श्री गुरु सन्मुख. अनाथाचा कल्पतरू, दुःखष्टी कृपासागरू. पुसे तसे श्री गुरु, तया सुकिष्ट विप्रसी. श्री गुरु म्हणती तयास, प्राण काग त्यानु पाहसी. आत्महत्या महादोषी, काय वृत्तांत सांगा आम्हा. विप्र म्हणे या गायती राया, काय कराल पुसुनिया. उपजुनी जन्म वाया, भूमिभार झालो असे. मांस भक्ष्या भोजन करीतो, उदर व्यथेने कष्ट साहू न शके प्राण देतो. काय सांगू स्वामिया, आपणासी अन्न वैरी असता. कैवी वाचावे गुरुनाथा, शरीर सर्व अन्नगता. केवी वाचून जगद्गुरु. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, तुझी व्यथा गेली परीयसी. औषध असे आम्हापासी, क्षण एक सांगे तुझ. संशय न धरी आता मनी, भिवू नको अंतकरणी. व्याधी गेली पडून, भोजन करी धनीवरी. श्री गुरु वचन ऐकुणी, स्थिर झाला अंतकरणी. माथा टेकुणी श्री गुरुचरणी, नमन केले त्यावेळी. इतुकिया अवसरी, तया ग्रामाचा अधिकारी. विप्रण अवधारी, आला गंगा स्नानासी. तेव्हा देखुनिया श्री गुरुसी, धेऊनी लागला चरणासी. नमन केले भक्तासी, मनो वाक्य कर्मे. आश्वासुनी त्यावेळी, पुसती श्री गुरु स्तम मोडी. कवन नाम कवन स्थळी, वास म्हणती तयासी. ऐकुनी श्री गुरुचे वचन, सांगितसे तो ब्राह्मण. गोत्र आपुले कौडिन्य स्तंभ शाखेसी. नाम मज सहदेव, वसे वासस्थळ आले. कड चंगीस आलो, तसे उदरपूर्तीस. सेवा करीतो यवनाची. अधिकारपणे या ग्रामी, वसो सत्वर स्वर एका स्वामी. धन्य धन्य झालो आम्ही, तुमचे दर्शन मात्रेसी. तू तारक विश्वासासी, दर्शन दिधले आम्हासी. कृत्यात झालो जन्म तारीचे, दोष गेले तुम्हा अनुग्रहे होय ज्याचे. तरेल या भवारणवासी, प्रयत्ने आम्हासी. दर्शन दिधले स्वामिया. गंगा पाप शती ताप, दैत्य कल्पतरुस्तथा. पाप ताप छ दैन्य, गंगा देखिताची पापे. जाती चंद्र दर्शने, ताप नासती कल्पतरुची. ऐसी गती दैन्य वेळा करी जाण, तैसे नव्हती तुमचे दर्शन गुण. पाप ताप दैन्य हरण, देखिले जाती तुमचे चरण. चतुर वर्ग फल पावलो, ऐसी स्तुती करून पुनरपी लागलो. गुरुचरणी जगतगुरु,
आश्वासनुया निरोप देती तयावेळी श्री गुरु म्हणती तयासी आमुचे वाक्य परियेसी जठर व्याधा ब्राह्मणासी प्राणत्याग करीत असे उपशमनी याच्या व्याधीची सांग औषध तुम्हासी नेऊणी आपुल्या मंदिरासी भोजन करवी मिष्टान्यासन अन्न देऊणी याच्या व्याध्या व्याधी न राहे सर्वधा घेऊन या जावे आता त्वरिता क्रांत विप्रसे ऐकुनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होतसे जेविता काल मासे एका त्याने प्राण जातो एका अन्न देतो आम्हासी देखा ब्राह्महत्या त्वरित घडेल श्री गुरु म्हणती सदेवासी आम्ही औषधी देतो यासी अपुपात्र श्रीधर मिश्र परमान्य अन्न जेविता त्वरितसे व्याधी जाईल परियेसी संशय न धरी तू मनासी त्वरित न्यावे गृहासी अंगीकारुण त्यावेळी माथा ठेवी चरण कमळी विनवितसे करुणा महाहाडी यावे स्वामी भिक्षेसी अंगीकारुणी श्री गुरुनाथ निरूप देती हो का त्वरित सिद्ध म्हणे एके माता नामधारक शिष्योत्तमा आम्ही होतो तया वेळा समवेत शिष्य सकळीत जठर वेतीचा विप्र जडित श्री गुरु गेले भिक्षेशी विप्र झाले त्याच्या घरी पूजा केली परंपरी पतिव्रता त्याची नारी जहाली म्हणजेच परियसा पूजा करीती श्री गुरुसी षोडोपचारे करी परियसी तेनेची रीती आम्हासी शिष्य सकळीक वंदिले श्री गुरुपूजा विधान विचित्र केले अतिग्रहण मंडळ केले रक्तवर्ण ऐकावे पार्थक पदम रचुनी अष्टंदळी नाना परिचय रंग माडी पंचकर्ण चित्रमाडी रचिले जेथे परियसा चित्रासन श्री गुरुचे तेनेची परी सकळी कासी मंडळ त्वरे विधीसी तरी पुष्पगंधाता सकल्पणुनी विधीसी नमन केले अष्टगंधीसी माथा टेकुण चरणे न्याही पाद सर्वही अष्टांगी षोडशोपचार विधीसी पंचमृदाधिका परियेसी रुद्रश्रुक मंत्रेसी चरण स्थापिले तयावेळी श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीती शोंडेसी तया विप्र ज्ञान कैसी चरण तीर्थ धरिता झाला तया चरण तीर्थासी पूजा करीते भक्तासी गीत वाद्ये आनंदीसी करी आरती निरंजने अनुग्रमे श्री गुरु पूजा करिता झाला विधी तो पुनरपी षोडोपचारे पूजा करीत असे भक्ताने अक्षय आपे आरती श्री ओवाळीती मंत्रघोष अतिभक्ती पुष्पजडी करिता झाला अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी पतिव्रता असे नारी पूजा करिता अभय वर्ग ऐसे परी श्री गुरुसी पूजा केली परियेसी तेनेची विधी शिष्याशी आम्हा समस्तेची वंदिती संतोषिली श्री गुरुमूर्ती वर देती अति प्रती तुझी संतती होईल ख्याती गुरु भक्ती वंशवंशी तू जानसी गुरु वासवा अभिरुद्ध होय वंशवंश पुत्रपोत्री नांदला हर्षी गुरुभक्ती येणे परियेसी बोलणी तुझसी आशीर्वाद वचन देती अतिहर्षी नमन करुण श्री गुरुसी ठाय द्विजासी आशीर्वाद वचन देतो अतिहर्षी नमन करुण श्री गुरुसी ठाव घातले तयावेळी नाना परीचे पक्वान्य अर्प अनुपादी मापर्ण्य अष्टविधी परमान्य शर्करा सहित निविंदले शाक माक नाना परी वाढतात सविस्तर भोजन करीती प्रती करी श्री गुरु परियेसा जठर वेस्तेचे ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी केली तक्षुण श्री गुरुचे कृपा दृष्टीने परियेसा लागला लोहासी सुवर्ण होय परियेसी दर्शन होता श्री गुरुची व्याधी कैची सांगमज उदक जाहलिया दिनकरासी संहार होतो अंधकासी श्री गुरु कृपा होय ज्यासी दैन्य कैची तयार घरी ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहित आनंद झाले येथे बहुत विस्मय करीती सकळे जन अभिनव करती सकळ जन तुझासी वैरी होते अन्न औषध झाले तेची अन्न व्याधी गेली म्हणती सिद्ध म्हणे नामधारक
श्री गुरु कृपा होय ज्यास जन्मांतरीचे जाती दोष व्याधी कैची त्याचे देही गंगाधराचा नंदन सरस्वती सांग विस्तारुण श्री गुरुचरित्र कामधेनु एका श्रोते एक चित्ते जे एकती भक्ताने व्याधी नसतील त्याच्या भोवनी अखिल सौख्य पावती जाणा सत्य सत्य पूर्ण सत्य इति श्री गुरुचरित्र अमृत परमकथा कल्पतरू सिद्धनाम धारक संवादे तया विप्र त्रयोदश अध्याय समाप्त. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणाय. श्री गुरुदेव दत्त.